आणि आता आपण दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकर तडीपार अवैध वाळू उत्खननासह वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्यानंच जालना पोलिसांकडून कारवाई। आवाज दाबण्यासाठी हे षडयंत्र, मनोज जरांगेंचा आरोप। जरांगेंचे मेहुणे विलास खेडकरांवर जालना पोलिसांकडून तडीपारीची कारवाई। अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी असे गुन्हे दाखल असल्यानं खेडकरांसह आणखी 9 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। असं वाटतं हे तोंड गप करायसाठी दिसतंय हे खेळ, म्हणजे माझं बोलणं बंद करायचं हे नवीन षडयंत्र रचलंय। तर कुणाचा नातेवाईक आहे म्हणून कुणाला अटक होत नाही, गुन्हे केल्यास अटक होते। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। जरांगेंचे मेहुणे खेडकरांवरील कारवाई प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे। कुणाचा साळा आहे किंवा कुणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते। जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते। माझ्याकडे याची माहिती नाही आहे, त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांगेन। दिल्लीच्या निकालावर उद्धव ठाकरेंकडून चिंता व्यक्त। एकत्र काम करण्यासाठी नव्यानं विचार करावा लागेल। संजय राऊतांबरोबर झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरेंची भूमिका। उद्धव ठाकरे एकत्र फक्त खुर्चीसाठी येतात, स्वार्थी भावनेने आलेले कधी एकत्र राहू शकत नाही, एकनाथ शिंदेंची टीका। 2019 मध्ये ठाकरे पवारांनी प्रीपोल अंडरस्टँडिंग केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। सरकार बनवू शकतो हे कळल्यानंतर ठाकरेंनी रंग बदलले, देवेंद्र फडणवीसांनी केली होती टीका। तर 2014 मध्ये असं काय झालं की भाजपनं आमच्याशी युती तोडली? संजय राऊतांचा सवाल। 2014 साली काय झालं होतं की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली? मी डॉक्टर नाही, मात्र माझा मुलगा डॉक्टर आहे, पण मी छोटी मोठी ऑपरेशन करत असतो। पक्षप्रवेशावर उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया। त्यांच्या भ्रष्टाचाराच्या गात आपल्याला माहित आहे। मी 2.5 वर्षापूर्वी एक मोठं ऑपरेशन केलं। मी डॉक्टर नाही, माझा मुलगा डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर। शिंदेंचं ऑपरेशन कधी होईल हे त्यांनाही कळणार नाही, संजय राऊतांचा शिंदेंना टोला आहे। मी छोटी मोठी ऑपरेशन करत असतो। पक्षप्रवेशावर शिंदेंनी प्रतिक्रिया दिलेली होती। त्यांचं ऑपरेशन कधी होईल अमित शहाकडून ते त्यांना कळणार नाही, आणि काय त्यांचं काय कापलं जाईल ते त्यांनाही कळणार नाही, सोडून द्या म्हणावं। राजन साळवी 13 फेब्रुवारीला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। 10 ऐवजी 13 तारखेला पक्षप्रवेश करण्यासंदर्भात शिंदेंचा साळवींना फोन। शिंदे दिल्लीला शपथविधीसाठी जाणार असल्यानं पक्षप्रवेश पुढे ढकललाय, सूत्रांची ही माहिती।